नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। उंबर्डे ग्रामपंचायतीचे उद्योग, पिण्याच्या मुख्य पाईपलाईनवर टाकला जातोय घनकचरा। आज प्लास्टिकच्या युगात प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःचा घनकचरा प्रकल्प करणे गरजेचे आहे, परंतु हे शहाणपण ना प्रशासनाला येत आहे ना राजकीय मंडळींना। पेण तालुक्यातील उंबर्डे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा वाशी खारेपाट विभागाला ज्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनने पाणी पुरवठा केला जातो त्यावरच घनकचरा डंपिंग केला जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही पाण्याची पाईपलाईन जीर्ण असल्याने जो केर कचरा त्यावर टाकला जातो, त्यामुळे कळत न कळत जलवाहिनीमधून वाहणारे पाणी दुर्गंधीयुक्त विषाणूजन्य दूषित पाण्यात परिवर्तन होत असून हेच पाणी खारेपाटातील सर्व गाव व वाड्यांमध्ये पोहोचत असल्यामुळे जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, कावीळ यांसारखे साथीचे आजार उद्भवण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने पेण पंचायत समितीने लक्ष द्यावे, जेणेकरून भविष्यातील आरोग्याचा धोका टाळता येईल। महत्त्वाची बाब म्हणजे गेली 4 दिवस समाज माध्यमांवर या घनकचऱ्या संदर्भात ओहापोह होत होता। याचा धसका घेऊन घनकचरा बाजूला करण्याचा केविलवाना प्रयत्न केला, परंतु तो पुन्हा मुख्य जलवाहिनीवरच पूर्ण घनकचरा पसरवून ठेवला आहे। वाशी रोडला हा घनकचरा टाकत असल्याने वाशी ग्रामपंचायतीने देखील उंबर्डे ग्रामपंचायतची पत्रव्यवहार केले असल्याचे समजते। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।